ठाकरेंनी ऐनवेळी उमेदवार मागे घेतला. सचिन अहिर यांची एकमताने विधान परिषदेच्या उपसभापती निवड. महाराष्ट्र विधान परिषदेतील उपसभापती पदासाठी आज निवडणूक झाली. यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सचिन अहिर यांची एकमताने निवड करण्यात आली. उपसभापती पदाच्या निवडणुकीवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देखील उपस्थित होत्या. विधान परिषदेतील उपसभापती पदासाठीच्या निवडणुकीसाठी महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे सचिन अहिर, महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे जगन्नाथ अभ्यंकर यांची उमेदवारी होती. विधान परिषदेतील आकडेवारी पाहता महायुतीचे एकतर्फी विजय झाला असता, परंतु देखील मंत्री आणि भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार जगन्नाथ अभ्यंकर यांना दाखल केलेला उमेदवारी अर्जाचा प्रस्ताव मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी सभागृहाची इच्छा आहे की सर्वानुमते निवड व्हावी, त्यामुळे उमेदवारीचा प्रस्ताव आम्ही मागे घेत आहोत अशी घोषणा केली. त्यानंतर आवाजी मतदानाने सचिन अहिर यांनी एकमताने त्यांची विधान परिषदेच्या उपसभापती नियुक्ती झाली. आता मी हा प्रस्ताव मतास टाकत आहे. प्रश्न असा आहे की श्री सचिन मोहन अहिर विधान परिषद सदस्य यांची महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती म्हणून निवड करण्यात यावी. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत, होयचे बहुमत, होयचे एकमत, होयचे एकमत. प्रस्ताव संमत झाला. श्री सचिन मोहन अहिर विधान परिषद सदस्य यांची महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती म्हणून एकमताने निवड झाली आहे असं मी जाहीर करतो. त्यांना असं नसतं करण्यासाठी माननीय विधिमंडळाचे नेते आणि माननीय मुख्यमंत्री, माननीय सभागृहाचे नेते आणि उपमुख्यमंत्री, त्याचबरोबर दुसरे उपमुख्यमंत्री, संसदीय कार्यमंत्री, विरोधी पक्ष यांनी त्यांना असं नसतं करावे. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, मुंबई.